तुम्ही मूळव्याध, पाईल्स, अर्श, अपचन, जंत, मधुमेह, शारीरिक सूजन असेल, ऑर्थरायटिस असेल, सांधेदुखीसारखे जे विविध आजार असतील, हत्तीपाय असेल, यासारख्या विविध आजारांनी जर त्रस्त असाल तर त्याकरिता मी तुम्हाला एक उत्तम रामबाण उपाय दाखवत आहे किंवा एक पर्याय आहार उपचार म्हणजे आहारातून उपचार कसा केला जातोय ते सांगत आहे. तर हा जो कंद आपण पाहत आहोत या कंदाचं नाव आहे सुरणकंद आणि या सुरणकंदाला हिंदीमध्ये जिमीकंद सुद्धा म्हटले जाते. आणि या जिमीकंदाचे जे वनस्पतिक नाव आहे ते अमरफोफॅलस पेओनिफोलियस असे आहे. आणि या सुरणकंदाला हिंदीमध्ये जिमीकंद म्हटले जाते. आयुर्वेदामध्ये या सुरणकंदाला अर्शहर म्हणजे अर्शचे मूळव्याधीचे नाश करणारा हरण करणारा असा हा सुरणकंद ज्याला अर्शहर सुरणकंदाला म्हटले जाते. तर हा जो सुरणकंद आहे हा सुरणकंद मूळव्याधीचा समूळ नायनाट करतो किंवा मूळव्याधी पासून किंवा मूळव्याधीचा जो आजार आहे या आजारामध्ये जे भयंकर वेदना होतात त्रास होतात त्या त्रासाचे जे हरण करतो असा हा अर्शकंद आहे ज्याला सुरणकंद म्हटले जाते. तर हा सुरणकंद विविध औषधीय गुणधर्मांनी उपयुक्त आहे आणि विविध प्रकारचे गुणधर्म याच्यामध्ये समाविष्ट आहेत. तर हा सुरणकंद आपण जो पाहत आहोत हा वरून राखेडी रंगाचा, याला थोडी माती लागलेली आहे म्हणजे हा मातीत उगवतो, त्याच्यामुळे या मातीतून आल्यामुळे किंवा मातीमधून आल्यामुळे व्यवस्थित त्याचा रंग जो आहे भुरक्या रंगाचा किंवा तपकिरी रंगाचा काळसर दिसून येतो आहे. आणि याला कापल्यानंतर याच्यामध्ये आतून तो पांढरा किंवा पिवळसर रंगाचा दिसतो म्हणजे अतिशय त्याच्यामध्ये उपयुक्त असे गुणधर्म असतात. वरून जरी तो भुरकट खराब पाहायला दिसत असला तरी विविध गुणधर्मांनी युक्त असल्यामुळे आणि आतून अतिशय दिसायलाही छान आहे आणि खायला सुद्धा रुचकर आहे. अतिशय पौष्टिक असा हा सुरणकंद अशा स्वरूपाचा दिसतो. आतून तो पांढरा किंवा असा पिवळसर रंगाचा दिसतो आपल्याला. आणि हा सुरणकंद जमिनीत वाढतो म्हणजे जमिनीत याचं वजन साधारणपणे 10 ते 15 किलो पर्यंत सुद्धा किंवा त्याच्या पेक्षा जास्त वजनाचा तो जमिनीमध्ये तयार होतो. आणि याचा जो आकार आहे तो गोलसर चपट्या आकार असतो. हा सुरणकंद बाहेरून तपकिरी दिसतो आणि आतून असा पांढऱ्या किंवा पिवळसर रंगाचा आपण पाहत आहोत अशा स्वरूपाचा तो दिसतो. आणि त्याच्यावर ही अशी साल असते, सालीने तो आच्छादलेला असते, त्याच्यामुळे आतून त्याला काहीही होत नाही. असा हा सुरणकंद जो आहे हा अन्न साठा म्हणजे जुन्या काळामध्ये अन्नाची जी साठवणूक आहे ही सुरणकंदाच्या स्वरूपात केली जायची. आणि विशेष करून हा जो सुरणकंद हा दिसायला असा दिसतो आणि त्याचे जे पान असते एकच पान असते ते वाढते आणि जमिनीत तो तयार होतो. तर हा सुरणकंद जो आहे या सुरणकंद जो तयार होतो तेथील वातावरण असं उष्ण आणि दमट असं वातावरण असते आणि उष्ण दमट वातावरणामध्ये तो चांगल्या स्वरूपात वाढतो. म्हणजे भारतातील जर विचार केला तर महाराष्ट्र आहे, केरळ आहे, आंध्र प्रदेश आहे, ओडिसा आहे, तसेच पश्चिम बंगाल आहे, बिहार आहे, या राज्यामध्ये याची विशेष करून लागवड केली जाते आणि खूप मोठ्या प्रमाणात याचा अन्नसाठा आणि खाण्याकरिता किंवा विविध औषधीय गुणधर्माने युक्त असल्यामुळे विविध औषधांचे जे तयार केले जातात त्याच्यामध्ये याचा उपयोग केला जातो. आणि याची जी वाढ आहे ज्या ठिकाणी सेंद्रिय पदार्थ युक्त वातावरण आहे किंवा निचरा होणारी जमीन आहे अशा ठिकाणी याची वाढ भरपूर प्रमाणात होते. आणि याकरिता तापमानाची गरज असते 25 ते 35 सेल्सिअस म्हणजे एवढं जर तापमान असेल तर तो चांगल्या प्रमाणे वाढतो. आणि ज्या ठिकाणी पावसाळा जो आहे म्हणजे अनुकूल असं वातावरण आहे या ठिकाणी त्याची वाढ 15-20 किलो पर्यंत सुद्धा होऊ शकते. मी जो सुरणकंद आणलेला आहे तो अतिशय छोट्या स्वरूपातला आहे. तर हा साधारणपणे 8 ते 9 महिने जमिनीत राहतो आणि जेव्हा तो चांगल्या पद्धतीने पकलेला असतो किंवा त्याची वाढ झालेली असते तेव्हा तो खाण्याला पौष्टिक असतो. तर असा हा जो बहुगुणी सुरणकंद आहे तर हा बहुगुणी सुरणकंद जो आहे हा जुन्या काळामध्ये त्याचे विविध पदार्थ तयार करून ठेवले जायचे
म्हणजे जसे की आमच्या विदर्भामध्ये म्हटलं तर विदर्भामध्ये त्याच्यापासून हिवाळ्याच्या दिवसामध्ये करोळा म्हणजे ज्याच्यामध्ये हे असते, विविध प्रकारचे भाजीपाला असते, लसूण असतो, विविध प्रकारची मेथी आहे, कांद्याची पात आहे, उडदाची डाळ आहे, याच्यापासून जशा पद्धतीने आपण वड्या बनवतो तशा त्याच्यापासून करोळा सुद्धा बनवून ठेवला जात असायचा. म्हणजे तो वर्षभर साठवणूक सुद्धा आपण त्याची करून ठेवू शकतो. म्हणजे जेव्हा लागला तेव्हा त्याची भाजी तयार करून खाता येऊ शकतो. तर असा हा जो सुरणकंद आहे हा विविध पौष्टिक गुणधर्मांनी युक्त असा हा सुरणकंद आहे. तर या सुरणकंदाला आयुर्वेदामध्ये अर्शहर म्हणजे मूळव्याधीचा नष्ट करणारा किंवा नाश करणारा असा सुरणकंद म्हटले जाते. आणि हा सुरणकंद जर खाल्ल्या गेल्या म्हणजे जेवणात तुम्ही घेतला, याचे विविध पदार्थ तयार होऊ शकतात. याच्यापासून मसाल्याची रश्श्याची भाजी होऊ शकते, तसेच त्याच्यापासून कटलेट होऊ शकते, विविध प्रकारच्या ग्रेव्ही तयार केल्या जाऊ शकतात किंवा याचा पराठा सुद्धा तयार केला जाऊ शकतो. तर या सुरणकंदामध्ये व्हिटॅमिन ए आहे, व्हिटॅमिन B6 आहे, पोटॅशियम, लोह हे भरपूर प्रमाणात आढळून येतात आणि यामुळे याची जी शरीराची जी शक्ती आहे ती वाढवू शकते. आणि हा जर सुरणकंदाची भाजी करायची असेल तर याच्यामध्ये विशेष करून आंबट पदार्थ टाकणे गरजेचे असतात, जसं की लिंबू आहे, दही आहे, चिंच आहे. याचा जर वापर तुम्ही हे तयार करताना केला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. कारण याच्यामध्ये एक घटक असतो ज्याला कॅल्शियम ऑक्सॅलेट क्रिस्टल असं म्हटले जाते. आणि कॅल्शियम ऑक्सॅलेट क्रिस्टल ज्या पदार्थामध्ये किंवा ज्या फळामध्ये किंवा भाजीपाल्यामध्ये असते ते खाल्ल्यानंतर तुमचा घसा खवखवू शकतो किंवा तुम्हाला ॲलर्जी सुद्धा होते. तर अशा वेळेस त्याच्यामध्ये दही आहे, चिंच आहे, टोमॅटो आहे किंवा लिंबू आहे, हे जर त्याला लावलं तर तुम्हाला त्याच्यापासून कोणताही अपाय होत नाही. तर असा हा बहुगुणी सुरणकंद जो आहे तो विविध आजारांसाठी उपयुक्त आहे. ऑर्थरायटिस आहे, सुजन असेल, मधुमेह असेल, मधुमेहासाठी हा अतिशय उपयुक्त आहे. कारण याचा जो ग्लायसेमिक इंडेक्स आहे तो अतिशय कमी आहे आणि तो कमी असल्यामुळे तुमची जी साखर आहे ती नियंत्रणात राहते. म्हणजे जे साखरेतील प्रमाण जे असते, रक्तातील साखरेचं जे प्रमाण आहे ते वाढू देत नाही आणि त्याच्यामुळे मधुमेह जो आहे तो कंट्रोलमध्ये राहतो. तर असा हा बहुगुणी जो सुरणकंद आहे, हा बहुगुणी सुरणकंद विविध आजारांसाठी जरी उपयुक्त असला तरी काही गोष्टींचे त्याचे म्हणजे खात असताना नियम पाळणे गरजेचे असते, की तो खात असताना त्याच्यामध्ये आंबट पदार्थ भरपूर प्रमाणात घालावा लागते. तसेच गर्भवती महिला असेल तर तिने तो खाऊच नाही, कारण याची प्रकृती जी आहे ती उष्ण स्वरूपाची असते. त्याचप्रमाणे ज्यांना किडनी स्टोन आहे किंवा ज्यांचं पित्त वाढते, पित्त प्रकृतीचे जे व्यक्ती असेल त्यांनी सुद्धा हा खाऊ नये, कारण त्याच्यामुळे पित्त वाढण्याची भीती असते. आणि हा जो सुरणकंद आहे तो साधारणपणे महिन्यातून 2 किंवा 3 वेळा खाणे अतिशय उत्तम आहे. त्यामुळे तुमचा मूळव्याधीचा जो त्रास आहे तो संपूर्ण नष्ट होऊ शकते. अशा विविध प्रकारच्या ज्या रानभाज्या आहेत, रानफळं आहेत, कंदमुळं आहेत, याची माहिती मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये देत राहील. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास त्याला लाईक, सबस्क्राईब करा. धन्यवाद.